नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तनुच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे होता. 25वं वर्ष होतं, रौप्य महोत्सव ज्याला म्हणतात. तर सगळं आलेलं कॉस्ट्यूममध्ये, तलवार आली नव्हती. तर मी हे असे 2 पट्ट्या ड्रॉ करून घेतल्या आहेत तलवारीसाठी. बघा, अशा कट पण करून घेतल्या आहेत मी. आता ह्याला थोडासा शेप दिला आहे मी तलवारीचा. एकालाच दिला आहे, दुसऱ्याला दिला नाही. बघू कसा येतो कसा नाही, जजमेंट घेण्यासाठी. आता त्या दोन्ही पट्ट्यांना मी फेविकॉल लावून घेतला आहे. आता बघू कसं डिझाईन कशी येते आणि कशी नाही. फर्स्ट टाईम बनवते, खूप वर्षांनी बनवते. मला असं क्राफ्ट करायला खूप मजा येते. बघा, अशा 2 पट्ट्या एकावर एक ठेवून चिपकून घेतल्या आहेत. आता त्याचं हँडल तयार करून घेऊया. हँडलची पण डिझाईन अशी बनवली आहे. मला खूप आवड होती अशी क्राफ्ट करायची. स्कूलमध्ये माझे प्रोजेक्ट असे ठेवले जायचे प्रदर्शनाला. आजही मी गेली की स्कूलमध्ये आहेत लावलेले. टीचर मला बोलायचं की तू ओरिजिनलमध्ये का बनवून आणत नाहीस, एवढे छान प्रोजेक्ट बनवते. बघा, अशा 2 पट्ट्या कट करून घेतल्या आहेत मी. ह्या पण 2 घेतल्या आहेत, म्हणजे हँडल थोडं थिक होईल. तलवार थिक व्हावी म्हणून मी दोन्ही 2-2 घेतलेत कट करून. तर बघा, असं चिकटून घ्यायचे दोन्ही बाजूने. बघा, आता ह्याला मी वरचा जो धारीचा भाग आहे त्याला मी सिल्वर कलरचा पेपर लावणार आहे. आणि हा झाडूसारखा प्लास्टिकचा झाडू असतो ना, त्याचा ब्रश तयार केला आहे आणि गोल्डन कलर देणार आहे. ते ऑइल पेंट असल्यामुळे असा ब्रश घेतला आहे, कारण तनुचा पेंटिंगचा ब्रश जर घेतला तो वेस्ट जाणार, कारण ऑइल पेंट हा ब्रशला कडक करतो ना नंतर, म्हणून नको तिचा ब्रश. तिला मग नंतर बोंबाबोंब करेल, माझा ब्रश कशाला घेतला वगैरे, म्हणून आधीच मी प्लास्टिकचा झाडू होता जुना, त्याचा ब्रश तयार केला आणि असा बघा कलर मारून घेतला आहे. छान दिसतो आहे ना. हे हँडल असं रेडी केलं आहे. आता बघू, दोन्ही बाजूनी कलर मारून घेतला आहे हँडलला ह्या ब्रशने. बघा कसं मारते, छान मारते ना. आणि ही सिल्वर कलरची आपली तलवार आता रेडी झाली आहे. कशी दिसते, छान दिसते ना. त्यातच तिचा कॉस्ट्यूम जो आला होता त्याच्यामध्ये ब्लाऊज जो होता तो खूपच लूज होता. 16 इंचाचा ब्लाऊज, त्याचे हात 5.5 पावणे 6 इंचाचे होते. मी अशी मार्किंग करून घेतली आणि आता मला हातानेच शिलाई द्यावी लागणार आहे, कारण माझी मशीन खराब झालेली आहे. आता मशीन जेव्हा बनेल तेव्हा बनेल, कारण मला वेळ नाही आता बाळाला घेऊन मशीन पण घेऊन, आणि धनींना पण वेळ नाही ते मशीन घेऊन जा वगैरे वगैरे. त्यामुळे मी हातानेच शिलाई दिलेली आहे. बघा, अशी देते मी हाताने शिलाई. आता बघू किती तिला लूज होतो, किती टाईट होतो. पूर्ण दोन्ही बाजूनी दिले. आता बघा, 16 इंचाचा मी 12 इंचाचा करून टाकला आहे है ना. 16 इंचाचा 12 इंचाचा ब्लाऊज केला. आता तिला येणार आहे परफेक्ट. आता बघू कशी दिसते. बघा, हा आमचा लास्टचा लुक आहे. बघा कशी दिसते फेटा.